Antibiotics. Carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. आता अँटीबायोटिक्स हे अशा पद्धतीचे कार्बन कंपाऊंड आहे की जे आपण कशापासून मिळवतो, आयदर बॅक्टेरिया किंवा फंगीपासून. आणि अँटीबायोटिकचं काम हे दोन प्रकारचं असतं. एक तर डिस्ट्रॉईंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल ऑर्गॅनिझम किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांची ग्रोथपासून प्रिव्हेंट करणं, म्हणजे एक तर त्यांना नष्ट पण करू शकतात आणि दुसरं म्हणजे त्यांच्यापासून आपलं काय करतात ते बचाव पण करू शकतात. आणि याच रिझनमुळं बॅक्टेरिया आणि फंगी यांच्या विरुद्ध ते एक प्रतिकार करायला, बरोबर आहे का? आणि त्यामुळे शब्द काय वापरला आहे, अँटीबायोटिक्स. Antibiotics, a discovery of the 20th century, have brought about a revolution in the field of medicine. आणि आज आपण जर पाहिलं तर अँटीबायोटिक्सचा जो शोध लागलेला आहे 20व्या शतकात, तर हा एक प्रकारचा फार मोठी क्रांती आहे, रिव्होल्युशन आहे, बरोबर. Even a disease like tuberculosis has been almost completely eradicated from some countries. आणि काही देशापासून हद्दपार केलेला आजार अर्थातच टीबी, ज्याचं लॉंग फॉर्म आहे ट्युबरक्युलोसिस, तर याचं जे सोल्युशन आहे ते अँटीबायोटिक्समुळेच आहे. Antibiotics mainly act against bacteria. आणि वरती डिस्कस केला आपण, बॅक्टेरिया आणि फंगीच्या अगेन्स्ट तो ॲक्ट करत असतो. Some antibiotics can destroy protozoa. आणि बॅक्टेरिया आणि फंगाय व्यतिरिक्त काही प्रोटोझोआ सुद्धा असतात की त्यांच्या विरुद्ध अँटीबायोटिक्स हे त्यांना काय करू शकतात, डिस्ट्रॉय करू शकतात. Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. They are called broad spectrum antibiotics. आता अँटीबायोटिक्सचे दोन टाईप्स आहेत. एक आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि दुसरा आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. पैकी जे अँटीबायोटिक्स वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियाच्या कितीतरी टाईप्ससोबत काय करू शकतात, ते फाईट करू शकतात, त्यांना डिस्ट्रॉय करू शकतात, तर त्या पद्धतीच्या बॅक्टेरियांना आपण म्हणायचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल्स आर ampicillin, amoxicillin, tetraxylin, etc. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचे उदाहरण जर पाहिलं आपण, तर पहिला आहे अँपिसिलिन, दुसरा आहे अमॉक्झिसिलिन आणि तिसरा आहे टेट्रासायक्लिन. तर हे सर्व बॅक्टेरिया जे आहेत वाईड व्हरायटीमध्ये बॅक्टेरियाला काय करू शकतात, डिस्ट्रॉय किंवा त्यापासून आपलं प्रिव्हेन्शन करू शकतात. त्यामुळे यांना म्हणायचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. When the pathogen cannot be identified even though the symptoms of disease are visible, broad spectrum antibiotics are used. आता असे बरेचसे आजार आहेत की ज्याच्यामध्ये काय होतं की डिसीज विजिबल असतो, म्हणजे त्याची लक्षणं दिसून येतात, मात्र ॲक्च्युअल पॅथोजन कोणत्या टाईपचं आहे ते डॉक्टर लोकांना काय होत नाही, आयडेंटिफाय होत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये काय केलं जातं, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा यूज केला जातो. म्हणजे एक लक्षात घ्या, याच्यामध्ये असं माहीत नाही की निश्चित बॅक्टेरियाचा टाईप कोणता आहे, परंतु एक आपण डॉक्टर काय करतात, अशा वेळेस अँटीबायोटिक्स कोणत्या टाईपचे देतात की ज्यावेळेस पॅथोजन आयडेंटिफाय होईना, तर याचा अर्थ मग ते काय करतील की जास्तीत जास्त टाईपच्या बॅक्टेरिया अगेन्स्ट फाईट करणारच अँटीबायोटिक्स ते यूज करतील. आणि सो या केसेसमध्ये मग अँपिसिलिन, अमॉक्झिसिलिन आणि टेट्रासायक्लिन यासारखे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ते यूज करतील. Whenever a pathogenic microorganism is definitely known, the narrow spectrum antibiotics are used. आणि जेव्हा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत हे निश्चित असतील की ॲक्च्युअल कोणत्या टाईपचा पॅथोजन आहे, मग टाईप जर माहीत असेल तर डेफिनेटली त्याचा अँटीडोट, अर्थातच त्याला आपण म्हणू अँटीबायोटिक्स, हा सुद्धा काय असतो, फिक्स असतो. म्हणजे बॅक्टेरिया पण फिक्स आहे, बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल किंवा तो काही केसेसमध्ये काय प्रोटोझोआ पण असू शकतो, आपण पाहिलं आहे. तर तो पॅथोजन जर निश्चित असेल, डेफिनेट स्वरूपाचा असेल, तर डेफिनेटली त्याच्यावरचा अँटीबायोटिकसुद्धा कशी असते, डेफिनेटच असते. जसं की एक्झाम्पल्स आर पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन, एक्सेट्रा. ओके. आणि म्हणून पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि इरिथ्रोमायसिन हे अशा पद्धतीचे आहेत की जे विशिष्ट रोगालाच आणि विशिष्ट प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्टच या ठिकाणी काय करतात, फाईट करतात. सो त्यांना आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सच्या कॅटेगरीमध्ये कॉन्क्लूड करू. त्यानंतर आहे इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क.
The National Institute of Virology, established in 1952 in Pune, undertakes research related to diseases like measles, jaundice, fever, and disease of the lungs with support from the World Health Organization. आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV हे आपण कोरोनामध्ये ऐकलं असेल पहा की कोरोना व्हायरस संदर्भात सुद्धा हे इन्स्टिट्यूट फॉर्ममध्ये आलं होतं. हे ॲक्च्युअल आपल्या देशातली एक फार मोठी लॅब आहे जिथं ॲक्च्युअल व्हायरल डिसीजचा काय केला जातो, स्टडी केला जातो. ओके, व्हायरसेसचा. सो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना पुण्यामध्ये 1952 या वर्षी झालेली आहे. आता या अंतर्गत जे रिसर्च केले गेलेले जे डिसीजेस आहेत तर यांच्यामध्ये मिसल्स असतील, गोवर आजार, ओके, त्यानंतर जॉन्डिस, कावीळ असेल, फिवर, ताप तर माहिती आहे तुम्हाला, आणि काही लंग्सच्या संदर्भात डिसीज असतील, फुफ्फुस संदर्भात. तर या सर्वांसंदर्भात एक रिसर्च या इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत झालेलं आहे, बरोबर. आणि ॲक्च्युअल यांनी जी डिस्कवरी किंवा रिसर्च केलेला आहे तर याची एक मान्यता पण असते जागतिक लेवलला. तर ही जागतिक लेवलला मान्यता देणारी तुम्हाला माहिती आहे कोणती इन्स्टिट्यूट आहे, ते आहे WHO, अर्थातच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जे युनोच्या अंतर्गत आहे ना, युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो आपण, त्याच्या अंतर्गत हे कार्य करत असतं. सो अशा पद्धतीचं इन्स्टिट्यूटचं वर्क आहे. त्यानंतर आता आपण एक नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सबद्दल बोललो होतो, जिचं नाव होतं पेनिसिलिन. आता या संदर्भात आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेऊ. Penicillin is a group of antibiotics obtained from a fungus, Penicillium, and is used for controlling the infections caused by bacteria like स्टेफिलोकोकाय, क्लोस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय एक्सेट्रा. ओके. आता वाईड व्हरायटीमध्ये बॅक्टेरिया असतात हे तर आपण डिस्कस केलेलं आहे. आणि जेव्हा की पेनिसिलिन हा जो ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स आहे एक पद्धतीचा, तर तो नॅरो ग्रुपमध्ये येतो ना, बरोबर, आताच आपण डिस्कस केलं. तर ॲक्च्युअल आता पहिल्यांदा आपण डिस्कस करू की याला ऑप्टिन कशापासून केलं जातं. तर एक फंगस आहे ज्याचं नाव आहे पेनिसिलम, आणि या पेनिसिलम फंगसपासून ऑप्टिन केल्या गेलेली अँटीबायोटिक्स, यावरून त्याला नाव काय पडलेलं आहे, पेनिसिलिन. आता त्याचा वापर काही टाईपचे बॅक्टेरिया आहेत की ज्यांचं इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो. त्यामध्ये आहे पहिला स्टेफिलोकोकाय, त्यानंतर क्लॉस्ट्रिडिया आणि स्ट्रेप्टोकोकाय. तर हे काही असे बॅक्टेरिया आहेत की जे काय क्रिएट करू शकतात, इन्फेक्शन, आणि याला कंट्रोल करणारे अँटीबायोटिक्स कोणते आहे, पेनिसिलिन. Medicines containing penicillin are useful to treat certain bacterial infections of the ear, nose, throat and skin, as well as the diseases like pneumonia and scarlet fever. आता पेनिसिलिन जी आहे तर जसं सांगितल्याप्रमाणे ती एक सेपरेट अँटीबायोटिक्स आहे का, नाही, तर वरती एक शब्द दिला काय आहे, तो ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स आहे. आता मेडिसिन ज्यांच्यामध्ये पेनिसिलिनचा वापर केला असेल, ओके, कंटेनिंग पेनिसिलिन, तर ॲक्च्युअल यामध्ये जे डिफरंट टाईपचे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तशा आजारांना तो ट्रीट करू शकतो. आता हे आजार आपल्या इयर, नोज, थ्रोट आणि स्किन या संदर्भातले आजार असू शकतात. त्या व्यतिरिक्त न्यूमोनिया आणि स्कॅरलेट फिवर, आणि त्या व्यतिरिक्त न्यूमोनिया असेल आणि स्कॅरलेट फिवर. आता न्यूमोनिया जो आहे ना, तर यामध्ये काय होतं की जे लंग्स आहेत ना, तर त्याचे जे एअर सॅक्स आहे तर त्याचं इन्फ्लेमेशन होतं. अर्थातच त्यामध्ये फ्लूइड वगैरे भरला जातो, आणि त्या फ्लूइड किंवा प्यूससारखं एक फ्लूइड असतं, आणि एक लाईफ थ्रेटनिंग डिसीज आहे पाहतो न्यूमोनिया. तर त्यानंतर दुसरा आहे स्कॅरलेट फिवर. आता हे जे स्कॅरलेट फिवर आहे याची लक्षणं जर पाहिलं आपण तर जे आपली बॉडी आहे ना त्याच्यावर थोडंसं ब्राईट रेड रॅशेस तयार होतात स्किनवर. त्याच्यानंतर सोर थ्रोट, म्हणजे जो घसा आहे तो कोरडा पडतो, आणि हाय फिवर, तर त्याला आपण स्कॅरलेट फिवर म्हणायचं. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगायची असेल तर जे खोकला वगैरे असतो ना त्याच्यामुळं म्हणा, किंवा सलायवा किंवा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट यामुळं स्प्रेड होणारा तो डिसीज आहे स्कॅरलेट फिवर, असे काही त्याचे लक्षणं आहे समजा. आणि एक बॅक्टेरियल इलनेस येतो. तर या संदर्भात या सर्व डिसीजबद्दल जे आपण डिस्कस केली त्या सर्वांमध्ये युजफुल कोण आहे, पेनिसिलिन हे अँटीबायोटिक्स अलॉंग विथ मेडिकल दिलं जातं. त्यानंतर आता काही क्वेश्चन्स असतात, काही
सावधानता आपल्याला बाळगायची आहे ते काय समजून घेऊ आपण. Antibiotics should be taken only when prescribed by a doctor. आता जेव्हा डॉक्टर लोक प्रिस्क्राईब करतील, रिकमेंड करतील, तेव्हाच आपण अँटीबायोटिक्स सारखी औषधं घ्यायची. म्हणजे काउंटर मेडिसिन तुम्हाला माहिती आहे ना, मेडिकल जायचं आणि सांगायचं हे द्या, तसं करायचं का नाही. Don't purchase any antibiotic from medical stores without a prescription from a doctor. डॉक्टर लोक जोपर्यंत स्वतःहून लिहून देत नाही तोपर्यंत अँटीबायोटिक स्वतःहून घ्यायचे नाहीत. Don't consume antibiotics on your own to treat common diseases like a throat infection, common cold or influenza. त्यानंतर जे स्वतःहून स्वतःचा इलाज करत बसायचं नाही मागची चिठी समोरून, आहे की नाही. तर रिझन प्रत्येक वेळेस वेगळं असू शकतं. त्यामुळं जनरली जे आहे ना, थ्रोट इन्फेक्शन असेल, कॉमन कोल्ड, इन्फ्लुएन्झा, तर याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त अँटीबायोटिक्सचा वापर करत असतो. आज जसं मार्केटमध्ये जर पाहिलं आपण तर ॲझिथ्रोमायसिन नावाची एक अँटीबायोटिक्स आहेत. त्याच्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या पावरचे आहेत, पुन्हा 500, 625. म्हणजे हे पुन्हा त्याच्यात पुन्हा कॅटेगरी असतात की तुमचे एज, तुमचं फिटनेस, तुमची डिसीज हिस्ट्री, हे की नाही, हे खूप मॅटर असतं. त्याच्यामुळे स्वतःहून असे या आजारासाठी, इन्फ्लुएन्झा वगैरे यासाठी घ्यायचं नाही. नेक्स्ट, Even if you feel well before completing of the prescribed course of the antibiotics, you must continue and complete it. आता इथे एक मुद्दा सांगितला आहे की डॉक्टरांनी तुम्हाला 6 गोळ्या लिहून दिल्या, मनानं 3 घ्यायच्या, अर्ध्या द्या म्हणायचं मेडिकलवर, असं करायचं नाही. तर प्रत्येकाचा एक डोस असतो, बरोबर आहे का. मग ते प्रिस्क्रिप्शन पूर्ण कंप्लीट करायचं, आहे की नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, गोळ्या हातात घ्यायच्या किंवा आपण टाळतो, बरोबर आहे का. म्हणजे एक तर मेडिकलवर कमी घेणे, त्याच्यात घरी येऊन पुन्हा कमी घेणे, बरोबर आहे का. आणि आपल्याला वाटत नाही बरं वाटलं तर घ्यायची काय गरज आहे. हे असे इव्हेंट होऊ द्यायचे नाही. Don't suggest to others the antibiotics which were useful to you. मी घेतली होती, मला बराच फरक पडला, तू घे, बिंदास घे, माझ्या भरोश्यावर घे, असे डायलॉग अजिबात वापरायचे. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. Alexander Fleming, a professor of microbiology at St. Mary's Hospital, had cultured varieties of bacteria and fungi in petri dishes in his laboratory. आता सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये एक मायक्रोबायोलॉजिस्ट होते, प्रोफेसर, त्यांचं नाव आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. तर यांनी कल्चर म्हणजेच एक जसं की आपण त्याचं म्हणा प्लांट कल्टिवेशन नाही तुम्हाला, वाढ वगैरे करणे, संगोपन करणं, तर बॅक्टेरिया आणि फंगीचे काही व्हरायटीजचं कल्टिवेशन केलं पेटी डिशमध्ये, लॅबोरेटरीमध्ये. On 3 September 1928, while observing Staphylococcus culture, he made an interesting observation in one petri dish. आता 3 सप्टेंबर 1928ला त्यांनी ऑब्झर्व केलं की जे स्टेफायलोकोकाय, ओके, याचं कल्चर करत असताना त्यांनी एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन पेरी डिशमध्ये पाहिलं. In that petri dish, fungal colonies had grown, but the area around those colonies was clean and clear. That is, bacteria had actually been destroyed. आणि त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं पेटी डिशमध्ये की जे फंगल कॉलनीज आहेत ना, हॅड ग्रोन, म्हणजे फंगल कॉलनीजची तर ग्रोथ झाली, मात्र ज्याच्या बट द एरिया अराउंड दोज कॉलनीज, त्या कॉलनीच्या अराउंडचा जो एरिया होता तो कसा दिसला त्यांना, क्लीन अँड क्लिअर. याचा अर्थ काय झाला की जे बॅक्टेरिया होते ते ॲक्च्युअल काय झाले त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाले. After further studies, he confirmed that the fungus growing there was penicillium and its secretion had destroyed the bacterial colony. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जे फंगस जे ग्रोथ होतं, बरोबर आहे का, फंगस ग्रोईंग देअर, ते कोण होता, पेनिसिलम फंगसची त्या ठिकाणी ग्रोथ होऊ लागली. आपण वरतीच पाहिलं की पेनिसिलम या फंगसपासून पेनिसिलिन या मेडिसिनचं काय झालेलं आहे, फॉर्मेशन झालेलं आहे. आणि त्याच्या सिक्रेशननंच बॅक्टेरियाच्या ज्या कॉलनीज होत्या त्याला काय केलं, त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केलं. म्हणजे ॲक्सिडेंटली लागलेले काय तो डिस्कवरी आहे. Thus the first antibiotic penicillin had been discovered accidentally, and this formed the basis for attempts to find cures for incurable disease. आणि ॲक्सिडेंटली लागलेली जी फर्स्ट अँटीबायोटिकचा शोध आहे पेनिसिलिनचा, तर याच्यामुळं बऱ्याचशा इनक्युरेबल, अर्थातच जे की
इलाज होऊ शकत नाही अशा रोगांचा सुद्धा काय होऊ लागला आता ट्रीटमेंट होऊ लागलं. Shouldn't we always be grateful to Alexander Fleming for discovering the life-saving antibiotics? डेफिनेटली आपण त्यांना या ठिकाणी ग्रेटफुल मानलंच पाहिजे. वंडरफुल टू नो. Ants grow fungi in their टर्मिटेरियम ant hill and obtain food from it.